प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी आता सोडलाय। ॲडव्होकेट अमित भोसलेला पोलिसांनी नोटीस देऊन सोडल्याची माहिती मिळते आहे। तर शिवभक्तांनी अमित भोसले याला पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्याचा सत्कार केला। त्याविषयी आपण हे दृश्य बघू शकतो। काल प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला होता। ॲडव्होकेट अमित भोसले यांनी हा हल्ला केलेला होता आणि त्यानंतर अमित भोसले यांना अटक करण्यात आलेली होती आणि या अटकेनंतर पोलिसांनी अमित भोसलेला सोडल्याची माहिती मिळते आहे। दृश्य आपण बघू शकतो। ज्यावेळी हा प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला होता, सुनावणी पार पडलेली होती, त्यानंतर त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीत घेऊन जात होते। त्याच दरम्यान ॲडव्होकेट अमित भोसले यांनी हा हल्ला केलेला होता। त्यानंतर अमित भोसले यांना अटक झालेली होती। अमित भोसले यांना अटक झाल्यानंतर सायंकाळी त्यांना सोडण्यात आलं आणि त्यानंतर या शिवप्रेमींनी अमित भोसले ॲडव्होकेट अमित भोसले यांचा सत्कार केल्याचं सुद्धा आपण दुसऱ्या दृश्यांमधून बघू शकतोय। तर प्रशांत कोरटकर प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये नागपूरमध्ये संघर्ष बघायला मिळतोय। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरमध्ये भाजपाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। कोरटकरला मदत करणारा पडवेकर सीएमओ ऑफिसमध्ये काम करणारा असा आरोप लोंढेंनी केलाय। लोंढे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। भाजपा पदाधिकाऱ्यांनी हा दावा केल्याचं बघायला मिळत आहे। अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओळखत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते। खोटा बदनामीकारक मजकूर ते देत होते। मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं, त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे। त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे।